आवाज येतोय का? आवाज येतोय ना? हो. सर्वांना गुड मॉर्निंग. काल आपण कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट्स बघितलं होतं. आज पुन्हा एकदा मी जरा कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट पुन्हा घेऊन आलोय. जरा थोडस याच्यामध्ये बरंच अपडेट केलेलं आहे. तर ते अपडेट कसं काय केलेलं आहे, ते टॉपिक्स कुठले आहेत ते पण पाहूया आपण आजच्या तासामध्ये. तर काल आपण बघितलेलं की कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट्स मध्ये आपण काय काय बघणार आहोत. हाफ ॲडर, फुल ॲडर, आयसीज अँड देअर ऍप्लिकेशन फॉर इम्प्लिमेंटिंग अरिथमेटिक लॉजिक ऑपरेशन्स. आता जो हाफ ॲडर आहे, फुल ॲडर आहे, हाफ सबस्ट्रॅक्टर, फुल सबस्ट्रॅक्टर, हे जे दोन कॉम्बिनेशन सर्किट्स आहेत, ही कॉम्बिनेशन सर्किट्स वेअर दे आर यूज, कुठे याचा वापर केलेला आहे. तर हे कुठे वापरलेलं आहे, तर आपण एक कम्प्युटरचा ब्लॉक डायग्राम बघितलेला. इनपुट, सीपीयू अँड आउटपुट. त्या सीपीयू मध्ये बघा एक पार्ट होता, तो म्हणजे एएलयू, अरिथमेटिक लॉजिक युनिट. अरिथमेटिक लॉजिक युनिट म्हणजे गणितीय तर्कशास्त्र युनिट. तर ह्याच्यामध्ये तुम्ही हाफ ॲडर, फुल ॲडर, हाफ सबस्ट्रॅक्टर, फुल सबस्ट्रॅक्टर ह्याचा वापर या एएलयू मध्ये केलेला असते कम्प्युटरमध्ये. ओके. नेक्स्ट आहे पॅरलल बायनरी ॲडर्स, 2 बिट, 4 बिट. नंतर मॅग्निट्यूड कंपॅरेटर्स, कॉन्सेप्ट ऑफ एन्कोडर, डिकोडर, बेसिक बायनरी डिकोडर अँड 4 बिट बिग डिकोडर्स, नीड फॉर मल्टिप्लेक्सिंग ऑफ डाटा, 1:4, 4:1 लाईन मल्टिप्लेक्सर, डिमल्टिप्लेक्सर. स्टेप बाय स्टेप जाऊया पुन्हा एकदा. हाफ ॲडर. आता हाफ ॲडर मध्ये इथे एक एक्सॉर गेट, एक अँड गेट वापरलेला आहे. हाफ ॲडरचा आयसी आहे IC 4081. कॉम्बिनेशन एकत्र एक आयसी आहे IC 4081. ते सेपरेट सेपरेट तुम्हाला करायचं असेल तर एक्सॉर गेट आहे, त्याचा आयसी आहे 7486 आणि अँड गेटचा आयसी आहे 7408. कृपया ऑडिओ बंद ठेवा. ऑडिओ बंद ठेवा. तुमचा ऑडिओ बंद ठेवा. हा, ओके, थँक्यू. तर आता एक्सॉर गेट जो आहे तो 7486 आहे आणि अँड गेटचा आयसी आहे 7408. आता ह्याचा प्रॅक्टिकल आपण बघूया. तर या ठिकाणी पहा, तुमचा हा सर्किट आहे हाफ ॲडर. तर मी एक सिम्युलेशन सॉफ्टवेअर मध्ये हे प्रॅक्टिकल डिझाईन केलेलं आहे. सेम IISS हे दिसतंय का सगळ्यांना? रोहित, हे दिसतंय का? दिसतंय ना? हे ट्रूथ टेबल लॉजिक डायग्राम दिसतंय ना? नाही. हा, एक मिनिट. आता दिसतंय का? आता दिसतंय ना? हा, हे हाफ ॲडर, हे लॉजिक डायग्राम, हे ट्रूथ टेबल दिसतंय का? हो, दिसतंय. हा, आता पहा, आता याच्यामध्ये बघा ट्रूथ टेबल मध्ये हाफ ॲडर म्हणजे दोन इनपुटचं बेरीज आहे.
0 प्लस 0, 0 प्लस 1, 1 प्लस 0, 1 प्लस 1. तर हे बेरीज आपण बघितलेलं आहे. 0 प्लस 0 तुम्हाला 0 दाखवणार आहे. कॅरी आणि सम, सम आणि कॅरी इथं दाखवले बघा, सम आणि कॅरी. तर ह्या ट्रूथ टेबल प्रमाणेच हे आउटपुट येते का बघूया. पहिल्यांदा आपण हे स्टार्ट करूया इथं सिम्युलेशन सॉफ्टवेअर. आता पहा 0 0 ला कॅरी आणि सम हे दोन्ही पण 0 0 आलं पाहिजे. ह्याला 0 0 करूया पहिल्यांदा. आता हे 0 0 ए आणि बी 0 0 केलंय बघा. तर हे 0 0 आलंय. सम आणि कॅरी 0 0 आलाय. ओके. नेक्स्ट आहे ए ला 0, बी ला 1, बी ला 1 केलं बघा. काय आला, सम 1 कॅरी 0, सम 1 कॅरी 0. नंतर आहे A1 B0, A1 B0. परत काय आला, सम 1 कॅरी 0. हे बघा, सम 1 कॅरी 0. आता ए आणि बी दोन्ही 1 1 करूया. हे पहा 1 आणि 1. तर हे दोन्ही 1 1 केले की काय होणार आहे, 1 प्लस 1 सम इज 0 कॅरी 1, सम इज 0 कॅरी 1. लक्षात आलं का? हे हाफ ऍडर लक्षात आलं का प्रॅक्टिकल? हे ऍडर तुमच्या ALU मध्ये असते, अरिथमेटिक लॉजिक युनिट मध्ये. आलं. लक्षात आलं ना? हे दिसतंय ना सगळ्यांना? ओके. हा झाला पहिला हाफ ऍडर. ओके. नंतर आहे हा झाला हाफ ऍडर. दुसरा आहे फुल ऍडर. फुल ऍडरचा IC आहे 7480, 7480. परंतु सेपरेट सेपरेट आपण तयार केलेलं आहे. हे सेपरेट IC नंबर घेऊन प्रत्येकाचं. तर हे कसं कार्य करतो बघा. तर हे पहा, हा आहे फुल ऍडर. फुल ऍडर म्हणजेच 3 इनपुट आणि 2 आउटपुट. या ठिकाणी तुम्हाला ट्रूथ टेबल दिसत असेल. तर हे डायग्राम ह्या पद्धतीनं हे तयार केलेलं आहे. 2 XOR गेट आहे, 2 अँड गेट आहे आणि 1 OR गेट आहे. आणि त्याचे आउटपुट इथं दाखवले सम आणि कॅरी आउट, सम आणि कॅरी आउट. त्याच्यामध्ये परत बघा 0 0 ला हे दोन्ही 0 0 दाखवणार. तर हे सगळं 0 करूया. 0 0 ग्राउंड म्हणजे 0 आहे. वरच्या बाजूला हे सप्लाय दिलेलं आहे, म्हणजे 5 व्होल्ट सप्लाय म्हणजे 1. तर आपण हे चालू करूया सिम्युलेशन. चालू केले की बघा दोन्ही 0 0 दाखवते. 0 0 0 ला 0 0 दाखवते. आता कुठलाही ऑप्शन याच्यातलं घ्या. हा, दोन्ही 0 0 दाखवते. आता इथं बघा, C ला 0, A ला 0, B ला 1. आता हा B आपला, हा B1 आहे आणि बाकी 0 केले बघा. तर इथं काय येते बघा, सम 1 येते, कॅरी आउट 0. हे पहा, सम 1 कॅरी 0 या पद्धतीने येते. पाहिजे तर हे शेवटचा तुम्ही ऑप्शन बघू शकता, 1 1 1. हे तिन्ही 1 करा. हे तिन्ही 1 केलं की काय होतंय बघा, सम 1 कॅरी पण 1, सम 1 कॅरी पण 1. तर ह्या ट्रूथ टेबल प्रमाणे हे सगळं तुमचा फुल ऍडर कार्य करते. 3 इनपुट 2 आउटपुट, सम आणि कॅरी. अशा प्रकारे तुमचा फुल ऍडर. फुल ऍडरचं प्रॅक्टिकल या पद्धतीने तुम्ही कुठलाही ऑप्शन याच्यामधनं घेतला. समजा आता हे कॅरी C1 आहे, C1 केलं, C1 आहे, A0 आहे, A0 करूया. आणि इथं B1 आहे, B1 ठेवलंय. तर काय आलं पाहिजे, कॅरी 1 आणि सम 0, कॅरी 1 सम 0. या पद्धतीने तुम्ही कुठलाही ऑप्शन याच्यामध्ये चेक करू शकता.
हा झाला तुमचा फुल ऍडर. हा झाला फुल ऍडर. नंतर आहे कॉम्बिनेशन सर्किट्स. लॉजिक सर्किट्स ती आहे 2 बिट बायनरी पॅरलल ऍडर. बायनरी पॅरलल ऍडर. हे पॅरलल ऍडर काय म्हणले? पॅरलल इज नथिंग बट समांतर. पॅरलल म्हणजे समांतर. ऍडर. तर याला काय केले बघा, 2 फुल ऍडर आहेत. हे दोन्ही पण फुल ऍडर आहेत. हा एक फुल ऍडर आहे, हा एक फुल ऍडर आहे. ह्यांना काय केले बघा, 2 इनपुट्स, ऍक्च्युली 3 इनपुट्स असतात. हे 3 इनपुट्स कुठले बघा, A0, B0, C0. हे 3 इनपुट्स आहेत आणि त्याचे 2 आउटपुट म्हणजे S0 आणि कॅरी आउट. पण ह्याच्यामध्ये कनेक्शन कसे केले बघा, कॅरी आउटला पुढच्या हॅलो
मगाचे शेड्यूल 30-30 मिनिटाचे होते, त्याच्यामुळे ते संपले. आता कंटिन्यू दुसरा एक शेड्यूल तयार केलेला आहे, त्याच्यामध्ये आपण परत एकदा कंटिन्यू करूया. सुनील आलेला नाहीये. ज्ञानदीप, ज्ञानदीप, आवाज येतोय का? हॅलो, ज्ञानदीप, ज्ञानदीप, आज बरेच लोक आलेले आहेत. गुड. ज्ञानदीप आलाय, मेहतर पण आला. गुड. मगाचे शेड्यूल 30-30 मिनिटाचे होते, त्याच्यामुळे ते ऑटोमॅटिक बंद होत होतं आणि सर्व्हर पण डाऊन झालेलं त्याचा. आता एक नवीन लिंक तयार करून तुम्हाला शेड्यूल पाठवले. परत एकदा थोडस परत एकदा रिफ्रेश करूया. त्याच्यामध्ये कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट्स मध्ये आपण बघणार आहोत हाफ ऍडर, फुल ऍडर, ICs and their application for implementing arithmetic logic operations. Arithmetic logic operations. नंतर बायनरी, parallel binary adders, 2-bit, 4-bit, half subtractor, full subtractor, magnitude comparators, concept of encoder, decoder, basic binary decoder and 4-bit binary decoders, need for multiplexing आणि 1:4, 4:1 लाईन मल्टिप्लेक्सर, डिमल्टिप्लेक्सर. त्याच्यातला पहिला आपण आहे बघणार आहोत कॉम्बिनेशन सर्किट. ऑडिओ, कृपया ऑडिओ बंद ठेवा, ऑडिओ बंद ठेवा. शेवटी आपण प्रश्नाच्या वेळेला ऑडिओ चालू करू सगळ्यांचं.
कॉम्बिनेशन सर्किट मध्ये पहिला जो आहे हाफ ॲडरचा आयसी आहे 4081. तर आपण हा आयसी न वापरता सेपरेट 2 आयसी वापरणार आहे आणि हाफ ॲडर तयार करणार आहे. तर हाफ ॲडर तयार केल्यानंतर मला ते कसं दिसते बघूया. हा आहे हाफ ॲडर. हाफ ॲडर मध्ये बघा सिम्युलेशन आपण चालू करूया. तर हे 1 ला 1 + 1 इज 0 कॅरी 1. 1 + 1 इज 0 कॅरी 1. जेव्हा तुम्ही हे 0 0 कराल तर हे दोन्ही 0 0 ला तुम्हाला 0 0 मिळणार आहे. 0 1 ला सम इज 1 कॅरी 0. सम इज 1 कॅरी 0. 1 0 ला सम इज 1 कॅरी 0. सम इज 1 कॅरी 0. आणि 1 1 ला 1 + 1 इज 0 कॅरी 1. 1 + 1 0 कॅरी 1. हा तुमचा हाफ ॲडर 2 इनपुट ची बेरीज करून तुम्हाला आउटपुटला सम आणि कॅरी मिळणार. हा झाला हाफ ॲडर. हा झाला हाफ ॲडर. पुढचा बघूया फुल ॲडर. फुल ॲडरला आयसी आहे 7480. फुल ॲडरचा आयसी आहे 7480. त्याच्यामध्ये 2 हाफ ॲडर्स आहेत. 2 हाफ ॲडरचा वापर करून फुल ॲडर तयार केलेला असतो. 2 XOR गेट, 2 AND गेट आणि 1 OR गेट. तर ह्याचा पण आपण प्रॅक्टिकल बघूया. तर हे पहा, हा तुमचा फुल ॲडर. फुल ॲडर मध्ये बघा हे तिन्ही 0 केले. एक मिनिट. आता हे बघा हे तिन्ही इनपुट 0 केले की आउटपुट तुम्हाला 0 0 मिळणार आहे. हे तिन्ही 0 करूया आणि रन करूया. तर आउटपुट तुम्हाला दोन्ही पण 0 0 मिळते. नंतर 0 0 1 केलं हे B1 0 0 1. तर सम 1 कॅरी 0. सम 1 कॅरी 0. नंतर 1 0 0 केलं की सम 1 कॅरी 0. कोणताही एक असेल तर आउटपुट तुम्हाला सम 1 दिसणार आहे, कॅरी 0 दिसणार आहे. परंतु तुम्ही समजा 2 1 केलं तर 1 + 1 सम 0 कॅरी 1 येणार आहे. कुठले पण 2 1 केले, कुठलेही 2 1 केलं की सम 0 कॅरी 1 येणार आहे. आपल्या बेरीजनुसार 1 + 1 इज 0, सम इज 0 कॅरी 1. या पद्धतीने या ट्रूथ टेबल प्रमाणे तुमचा हा फुल ॲडर. हा झाला फुल ॲडर. नेक्स्ट आहे कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट 2 बिट बायनरी पॅरलल ॲडर. आता 2 बिट बायनरी पॅरलल ॲडर काय आहे, तर हे 2 फुल ॲडर्स आहेत. हा एक फुल ॲडर आहे, हा एक फुल ॲडर आहे. याचा ब्लॉक डायग्राम दाखवला इथे. तर ह्याला 3 इनपुट्स आहेत. जसं इथं याला बघा फुल ॲडरला किती इनपुट्स आहेत, 1 2 3 आणि आउटपुट सम आणि कॅरी. तसंच इथे 1 2 3 इनपुट्स आहे
आणि जे आउटपुट्स आहेत सम आणि कॅरी. तसेच ह्याला सुद्धा 2-3 इनपुट्स आहेत, 1 2 3 आणि आउटपुट आहेत सम आणि कॅरी. तर हे कसं केलं जातंय, तर हा जो आहे फुल ऍडर, त्याचा जो इनपुट तिसरा इनपुट आहे डायरेक्ट ग्राउंड केलाय, आउटपुट एक घेतलंय, कॅरी आउट जो आहे तो पुढच्या फुल ऍडरच्या इनपुटला जोडलेला C1 ला. पहिलाचा कॅरी आउट पुढच्या इनपुटला जोडलेला आहे आणि हे 2 इनपुट तर आहेच. आणि जो कॅरी आउट आहे तो आउटपुट घेतलाय आणि परत सम सुद्धा एक आउटपुट घेतलेला आहे. आता ह्याचं प्रॅक्टिकल आपण बघूया जरा. याला म्हणतात 2 बिट बायनरी पॅरलल ऍडर. तसंच तुम्ही 4 बिट बायनरी पॅरलल ऍडर करू शकता. पॅरलल इज नथिंग बट हे जे इनपुट्स आहेत हे समांतर मध्ये बेरीज होतात. हे 2, हे 3, हे 4 हे सगळे पॅरलली समांतर मध्ये बेरीज होतात आणि तुम्हाला प्रत्येकाचे सेपरेट आउटपुट मिळतात. सम 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 आणि सगळ्यांचं कॉमन कॅरी आउटपुट मिळणार, कॉमन आउटपुट मिळणार. तुम्ही या ठिकाणी एक 2 बिट बायनरी ऍडर तयार केलेला आहे. त्याचा ट्रूथ टेबल पण आहे, ते आपण बघूया. तर पहा, तर हा तुमचा 2 बिट पॅरलल फुल ऍडर. हे कसं कार्य करते बघा. तर याच्यामध्ये 4 इनपुट्स आहेत, ए बी आणि A1 B1, A0 B0 A1 B1, A0 B0 आणि A1 B1 आणि आउटपुट आहे S0 किंवा S0 S1 आणि याचा कॉमन कॅरी आउट हा कॅरी आउट. आणि याच्यामध्ये जो कॅरी आहे, सॉरी, पहिला याचा फुल ऍडरचा जो इनपुट आहे तो डायरेक्टली ग्राउंड केलेला आहे. याला आपण काय बदल करणार नाही, फक्त इनपुट देताना इथं देणार आहे. हा तुमचा A0 आहे आणि हा आहे B0. काय बघा, आता या सगळ्यांना समजा आपण 0 0 केलं, हे 0 हे 0 हे 0 0, तर आउटपुट काय ते बघूया. तर आउटपुट सगळं 0 आलेलं आहे. S0 S1 0, कॅरी आउट 0, हे सगळे 0. त्या कुठल्याही याच्यातला समजा आता हे आपण डायरेक्ट शेवटचं घेतला 1 1 1 1, सगळ्याला बेरीज करूया 1 1 1 1, तर काय येते बघा, S0 S1 1 आणि कॅरी आउट 1. तर हे कसं झाले, तर पहा 1 + 1 0 आणि तो जो कॅरी आहे हा कॅरी कुठं आला, पुढच्या ऍडरच्या इनपुटला. मग काय होणार आहे, 0 + 1 होणार, 0 + 1 होणार, तो 1 येणार इथं. आणि 1 + 1 0 आणि कॅरी इथं 1. या ठिकाणी कॅरी जो आहे तो पण दाखवणार. मग इथं फक्त 0 येणार, इथं 1 येणार आणि इथं 1 येणार. अशा प्रकारे हा तुमचा 1 1 1 ला 0 1 1 कुठलाही ऑप्शन चेक करू शकता तुम्हाला. याच्यातला हा आपण ऑप्शन चेक करूया, 0 0 1 1, ते 0 करूया, हे 0 करूया. आता 0 0 1 1 ला S0 S1 0, S0 S1 0
आणि कॅरी आउट 1, कॅरी आउट 1. तर हे कसं आलं बघा, तर 0 प्लस 0 इज 0, 1 प्लस 1 इज 0 आणि कॅरी 1. या पद्धतीने तुमचा आउटपुट तुम्हाला मिळते. तर हे ट्रूथ टेबल आहे आणि हे तुम्ही तयार केलेला तुमचा पॅरलल 2 बिट पॅरलल फुल ऍडर. 2 फुल ऍडर आहेत, 2 फुल ऍडर आहेत. त्याचा ब्लॉक डायग्राम तुम्ही बघायची बघितला. हा तुमचा फुल ऍडर. या पद्धतीनं तो डायग्राम काढलेला आहे. त्याला बायनरी ऍडर म्हणतात. तर याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता, समजा तुम्हाला वाटलं हे 0 0 आहे आणि हे 0 1 आहे समजा, तर 0 प्लस 0 इज 0. मग इथं तुम्हाला 0 मिळणार आहे. हे तर झिरोज आहे, हे झिरोज आहे कारण याला ग्राउंडच करून ठेवलंय. नंतर इथं कॅरी तर काही झालेलं नाहीये. डायरेक्ट आता इथं येऊया, इथं 0 प्लस 1 दिलेलं असेल तर 0 प्लस 1 इज 1 आणि कॅरी काहीच नाही. म्हणजे काय होणार, इथं 0, इथं 1 आणि इथं 0. या पद्धतीनं तुम्हाला आउटपुट मिळणार. आणि हे असे समांतर बेरीज करते म्हणून याला 2 बिट बायनरी पॅरलल ऍडर असे म्हणतात. नेक्स्ट आहे मॅग्नेट्यूड कंपॅरेटर्स और डिजिटल कंपॅरेटर्स. आता हे मॅग्नेट्यूड कंपॅरेटर्स काय बघा, तर मॅग्नेट्यूड कंपॅरेटर्स और ह्याला डिजिटल कंपॅरेटर सुद्धा म्हणतात. इट इज ए कॉम्बिनेशनल सर्किट विच इज यूज्ड टू कंपेअर बायनरी इनपुट्स which is equal to less than, is equal or less than or greater than with each other. They are used in CPU, microcontrollers, etc. तर हे मॅग्नेट्यूड कंपॅरेटर म्हणजे काय, की तुम्ही जे काय बायनरी इनपुट देणार आहात 0 किंवा 1 किंवा किती इनपुट देणार आहात, त्यात त्या इनपुट पैकी कुठला मोठा आहे, कुठला लहान आहे, कुठला बरोबर आहे, तर हे चेक करण्याचं काम हे मॅग्नेट्यूड कंपॅरेटर करतात. आणि ह्याचा वापर कुठे होतोय, सीपीयू मध्ये, मायक्रो कंट्रोलर्स मध्ये. तर ह्याच्यात सुद्धा 1 बिट आहे, 2 बिट आहे, 3 बिट असे प्रकार आहेत मॅग्नेट्यूड कंपॅरेटर मध्ये. तर हे कसे सर्किट्स असतात ते बघूया. तर हे 1 बिट मॅग्नेट्यूड कंपॅरेटर आहे. याच्यामध्ये बघा, समजा हे 2 इनपुट दिलेत ए आणि बी. तर हे कम्पेअर काय करणार बघा, हे कम्पेअर काय करणार आहे, तर ए आणि बी, ए इज लेस दॅन बी का ए इज इक्वल टू बी का ए इज ग्रेटर दॅन बी. तर हे कसं करणार, तर ह्याचा पण तुम्हाला प्रॅक्टिकल बघता येईल. हे पहा, आता ए इज लेस दॅन बी ला एक कॉमन यल केलेलं आहे. ए म्हणजे त्याला एकच लक्षात दिलेलं आहे यल. ए इज इक्वल टू बी बरोबर ई आणि ए इज ग्रेटर दॅन बी इज इक्वल टू जी. आता याच्यामध्ये पहा, आता दोन्ही एकच असतील 0 आणि 0 आणि इथं सुद्धा 1 1 म्हणजेच ए बरोबर बी, तर कुठं 1 येणार आहे, इथं आणि इथे. ज्या वेळेला ए इज लेस दॅन बी म्हणजे 0 आणि 1, त्यावेळेला काय होणार आहे, इथं 1 येणार आहे. नंतर ए इज ग्रेटर दॅन बी, हे पहा ए इज ग्रेटर दॅन बी, तर मग कुठे होणार आहे, इथं 1 येणार आहे. तर ते तसंच येते का, तर त्याचं पण आपण प्रॅक्टिकल बघू शकतो. तर पहा, तर पहिल्यांदा आपण समजा 0 0 देऊया. तर हे 0 0 एक सारखे असतील दोन्ही पण, तर हे काय येणार आहे, ई 1 येणार आहे. तर ई कुठे आहे बघा, हा ई आहे, इथं 1 आला आणि दोन्ही 0 0 असणार आहे. यल आणि जी, यल आणि जी हे तुम्हाला दोन्ही 0 0 असणार आहे. नंतर 0 1 बघा, हे 0 हे 1, तर तुमचा यल 1 झाला, यल 1 झाला, जी 0 जी 0. कृपा
ऍडिओ बंद करा कृपया. नंतर हा 1 हा 0 केला की जी 1 आला बघा. हा G1 आला. बाकी हे 2 0 आले आणि दोन्ही एक सारखे झाले की पुन्हा काय होणार आहे, तुमचा इज 1 येणार आहे. तर हे काय करते, जो तुम्ही इनपुट दिलेला आहे ह्याला कम्पेअर करते, म्हणून याला म्हणतात मॅग्निट्यूड कम्पॅरेटर. म्हणजे ते तुम्ही इनपुटला दिलेलं आहे ए आणि बी ला 0 आणि 1 जे तुम्ही देताय, तर ते दोन्ही इनपुट्स बायनरी इनपुट जे आहेत ते बरोबर आहेत का, दोन्ही एकमेकापेक्षा जास्त आहेत का कमी आहेत, त्या पद्धतीने तुम्हाला आउटपुट मिळतात. तर आउटपुट पण कसे आहेत बघा, 3 आहेत, एल, ई आणि जी. तर एल, जी, ई आणि जी म्हणजे काय, तर एल म्हणजे ए इज लेस दॅन बी, ई म्हणजे काय, ए इज इक्वल टू बी, आणि जी म्हणजे काय, ए इज ग्रेटर दॅन बी. ह्याला म्हणतात वन. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. मागच्या तासामध्ये इन यस्टरडेज लेसन वी हॅव स्टडीड अबाउट कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट्स. त्याच्यामध्ये व्हॉट वी हॅव स्टडीड, हाफ ॲडर, हाफ ॲडरचा IC 4081. नेक्स्ट आपण पाहिला फुल ॲडरचा IC आहे 7480. त्याचे ट्रूथ टेबल, त्याचं सिम्युलेशन सॉफ्टवेअर प्रमाणे प्रॅक्टिकल सुद्धा पाहिला आपण. नंतर आपण पाहिला 2 बिट बायनरी पॅरलल ॲडर, नंतर 4 बिट बायनरी पॅरलल ॲडर, हे पॅरलल कसे ऍडिशन केले जातात, आउटपुट कसे मिळतोय, हाऊ यू गेट द पॅरलल बायनरी ॲडर, तर त्याचं सुद्धा सिम्युलेशन सॉफ्टवेअर प्रमाणे ट्रूथ टेबल चेक केलेलं आहे. नेक्स्ट आपण आलो कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट्स मॅग्निट्यूड कम्पॅरेटर्स मध्ये. What is this magnitude comparators? The magnitude comparator is nothing but a digital comparator, is a combinational circuit which is used to compare binary inputs. जे तुम्ही बायनरी इनपुट्स देणार आहात तर त्याच्यामध्ये ते कम्पेअर करतं की 2 इनपुट्स असतील बायनरी नंबर्स ए आणि बी, ज्याला त्याच्यामध्ये तुम्ही बायनरी नंबर 0 आणि 1 दिलेला असेल, त्यापैकी ए बी दोन्ही बरोबर आहे का, म्हणजे 3 ऑप्शन्स येतात त्याच्यामध्ये कम्पेअर करण्यासाठी. व्हॉट दिस 3 ऑप्शन्स आर देअर, ऑप्शन्स आर 3 ऑप्शन्स. हे 3 ऑप्शन्स आहेत, ए इज लेस दॅन बी, ए इज इक्वल टू बी, और ए इज ग्रेटर दॅन बी. जे काय तुम्ही इथं इनपुटला द्याल तर त्याचं कम्पॅरिझन या 3 ऑप्शन मध्ये होणार, आणि ते ऑप्शन्स तुम्हाला आउटपुट ट्रूथ टेबल प्रमाणे तुम्हाला आउटपुट मिळणार. की समजा ए इज इक्वल टू बी असेल तर तुमचा 1 इथं येईल, ए इज लेस दॅन 1 असेल तर इथं 1 येईल, ए इज ग्रेटर दॅन 0 असेल तर इथं 1 येईल, आणि 1 इज इक्वल टू 1 मीन्स ए इज इक्वल टू बी आहे, अगेन ई विल ऍक्टिव्हेट. तर ह्याचा सुद्धा आपण ट्रूथ टेबल पाहिलेला आहे. पुन्हा एकदा पाहिजे तर आपण ट्रूथ टेबल पाहू. याचा शेवट आपण आलेलो या सिम्युलेशन सॉफ्टवेअर मध्ये ट्रूथ टेबल प्रमाणे ते ऑपरेट होते का पाहूया. आपण रन करूया. ते पहा आता हे 0 तर याच्यामध्ये ए इज लेस दॅन बी ला यल अक्षर दिलेलं आहे, यल अक्षर, ए इज इक्वल टू बी ला ई लेटर दिलेलं आहे, आणि ए इज ग्रेटर दॅन बी इज इक्वल टू जी दिलेलं आहे. तर आपण पहिल्यांदा 0 घेऊया. हे 0 घेतला तर 0 ला
E1 होणार आहे. हे पहा E1 होतोय. नंतर 01 01 01 ला L1 होणार आहे. L1 होणार आहे. E0 G0 E0 G0. Again A is greater than B. A is greater than B. Then G will operate. G will operate 1. L is 0. E is 0. And when both are equal, again the E will be activated. E will become 1. So E is 1. So this is called as magnitude comparator or digital comparator. Here digital comparator, magnitude comparators are used in CPUs, central processing units, microcontrollers. Next topic, let us see half adder. Sorry, half subtractor. अगोदर आपण हाफ ॲडर बघितलेला आहे. त्याच्यामध्ये बेरीज केलं जातं. आपल्या सेंट्रल प्रोसेसिंग युनिट मध्ये ALU हा भाग आहे, अर्थमॅटिक लॉजिक युनिट. त्याच्यामध्येच हाफ ॲडर हाफ सबस्ट्रॅक्टरचा वापर केला जातो. याच्यामध्ये बघा हाफ सबस्ट्रॅक्टर, त्याचा डायग्राम, याच्यामध्ये हा ब्लॉक डायग्राम आहे, हा ट्रूथ टेबल आहे, and this is the diagram, circuit diagram. In this XOR gate is used, one NOT gate is used, and one AND gate is used. या ठिकाणी बघा हा ब्लॉक डायग्राम आहे, हा ट्रूथ टेबल आहे, हा सर्किट डायग्राम आहे. याच्यामध्ये XOR गेट आहे, हा नॉट गेट आहे, आणि हा AND गेट आहे. तर हे कसा ऑपरेट होतोय तर ह्याचा पण आपण एक प्रॅक्टिकली चेक करून घेऊया. सिम्युलेशन सॉफ्टवेअर मध्ये हाफ सबस्ट्रॅक्टर. तर हा आपला हाफ सबस्ट्रॅक्टर आहे, याला आपण रन करूया. ते पहा आता हे दोन्ही आपण 0-0 करूया. इनपुट्स, both inputs are 0-0, so you will get 0-0. Difference is 0, borrow is 0. Difference is 0, borrow is 0. Then 0 minus 1, 0 minus 1. So 0 minus 1, what you are going to get? Difference is 1 and borrow also is 1. Difference is 1, borrow is also 1. Difference is 1, borrow is also 1. 0 minus 1. Then 1 minus 0. 1 minus 0, what you are going to get? 1 minus 0 is difference is 1, borrow is 0. Difference is 1, borrow is 0. And lastly, 1 minus 1, 0. Borrow also 0. Difference is 0, borrow is 0. Like this, याप्रमाणे तुम्ही दोन बायनरी इनपुट्सचा वजाबाकी करू शकता. 0 minus 0, 0 minus 1, 1 minus 0, 1 minus 1. या पद्धतीनं तुम्हाला हे ट्रूथ टेबल आउटपुटला याच्यामध्ये तुम्ही चेक करू शकता. हा आहे हाफ ॲडर. हाफ ॲडर मध्ये दोन इनपुट्स आहेत. दुसरा आहे हाफ ॲडर. दुसरा आहे फुल ॲडर. फुल ॲडर मध्ये काय की फुल ॲडर मध्ये तुम्हाला 3 इनपुट्स भेटणार. तो आउटपुट्स 2 फिक्स आहेत, म्हणजे जेवढे तुमचे इनपुट्स असतील त्याचं तुम्हाला आउटपुट डिफरन्स आणि बॉरो हे आउटपुट मिळणारच आहे. तर 3 इनपुट्स आणि 2 आउटपुट्स. तर हा फुल ॲडर आहे. याचा ट्रूथ टेबल या ठिकाणी आहे. हा सर्किट डायग्राम आहे, हा ब्लॉक डायग्राम आहे आणि हा ट्रूथ टेबल आहे. तर ह्याचा पण आपण प्रॅक्टिकल चेक करून घेऊया सिम्युलेशन सॉफ्टवेअर मध्ये.
रन करूया. ते पहा, तर मग हे बघितलं आपण सर्किटमध्ये 2 XOR गेट आहे, 2 नॉट गेट आहेत, 2 अँड गेट आहेत आणि हा एक ऑर गेट आहे. आणि त्याचं आउटपुट या ठिकाणी दाखवलेलं आहे. हे 2 आउटपुट्स आहेत, डिफरन्स आणि बॉरो. तर हे कसं ऑपरेट होते बघा. तर आता हे इनपुट्स 3 दिलेले आहेत, 0 0 0. आउटपुट काय म्हणणार आहे, डिफरन्स आणि बॉरो. सो इनपुटला तुम्ही 0 वजा 0 वजा 0 जो आहे तो आउटपुटला तुम्हाला 0 0 मिळणार आहे. त्यात दाखवलं 0 0. आता या ठिकाणी बी ला आपण 1 करतोय. समजा इथं 1 केलं आणि 0 0 केलं तर हे काय होतंय बघा. तर डिफरन्स इज 1, बॉरो इज 1. डिफरन्स इज 1, बॉरो इज 1. डिफरन्स 1, बॉरो 1. 0 0 1. डिफरन्स इज 1, बॉरो 1. 0 1 केलं तर डिफरन्स इज 1. बी ला 1 करायचं आहे. बी ला 1 केलेला आहे. डिफरन्स इज 1, बॉरो इज 1. बी ला 1 केलं, डिफरन्स इज 1, बॉरो 1. कोणताही ऑप्शन घेतला. आता बी आणि सी 1 1 केला, ए इज 0. तर हे डिफरन्स इज 0, बॉरो 1. डिफरन्स इज 0, बॉरो 1. A and B 1 1. A and B 1 1 and C is 0. दोन्ही पण काय येणार आहे, 0 0 येणार आहे. B 0, B 0. म्हणजेच 1 minus 1 is 0 and 0 minus 0 is 0. No borrow, no difference. And lastly, if all three are 1, then what will come? 1 minus 1 is 0. 0 minus 1 is difference is 1, borrow 1. Difference is 1, borrow 1. अशा पद्धतीने फुल ऍडर मध्ये फुल सबस्ट्रॅक्टर मध्ये हे 3 इनपुट्स येतील आणि त्याचे 2 आउटपुट, डिफरन्स अँड बॉरो. अशा पद्धतीने तुम्ही या सर्किट डायग्रामच्या साहाय्याने तुम्ही हे चेक करू शकता कसं आउटपुट तुम्हाला फुल ऍडर आउटपुट मिळतंय. हा झाला तुमचा फुल ऍडर. आता चेक नेक्स्ट बघूया आपण एनकोडर्स. नेक्स्ट टॉपिक आहे आपला एनकोडर. आता एनकोडर म्हणजे काय, तर एनकोडर इज ऑल्सो ए कॉम्बिनेशनल सर्किट. तर एनकोडर याच्यामध्ये फॉर्म्युला दिला जातो 2n coded to n unique outputs. For example, if there is n is 2, then we will get 4 to 2 encode. That means 4 represents inputs and 2 represents output. म्हणजेच तुम्ही तिथं 4 इनपुट देणार आहात, 2 आउटपुट मिळणार आहे. या ठिकाणी तुम्ही 2n च्या जागेवर 2 घेतलं तर 2 चा 2 वर्ग म्हणजेच काय होणार आहे 4. म्हणजे 4 इनपुट्स आहेत आणि 2 म्हणजेच तुमचा आउटपुट आहे. 4 इनपुट्स 2 आउटपुट एनकोडर्स. तर हे एनकोडर्स कुठे वापरलेले असतात, व्हॉट इज देअर ऍप्लिकेशन. सो फर्स्ट ऍप्लिकेशन इज स्पीड सिंक्रोनायझेशन ऑफ मल्टिपल मोटर्स इन इंडस्ट्रीज. उद्योगामधील एकाधिक मोटर्सचे वेग संकलन. म्हणजे एकाच वेळेला एका कारखान्यामध्ये एकाच वेळेला एकापेक्षा जास्त मोटर्स असतील तर त्यांचं एकसारखं कार्य करण्यासाठी त्या एनकोडरचा वापर केला जातो. सिंक्रोनायझेशन म्हणजेच एकाच वेळेला एकसारखं कार्य करणे मोटर्सचे, त्याला सिंक्रोनायझेशन असे म्हणतात. तसंच दुसरं ऍप्लिकेशन आहे वॉर फील्ड फ्लाइंग रोबोट विथ ए नाईट विजन फ्लाइंग कॅमेरा. युद्धामध्ये किंवा युद्ध क्षेत्रात एक रात्री दृष्टी उड्डाण करणारे हवाई परिवहन कॅमेरा, रोबो उड्डाण करणारे हवाई परिवहन. म्हणजेच काय की एक युद्धामध्ये फ्लाइंग रोबोट आहे आणि त्याला नाईट विजन फ्लाइंग कॅमेरा आहे.
किंवा नाईट विजन कॅमेरा जोडलेला असतो. तर या युद्धामध्ये याचा वापर केलेला असते. तर याच्यामध्ये एन्कोडर्सचा वापर केलेला असतो. नेक्स्ट ऍप्लिकेशन आहे तिसरा, रोबोटिक व्हेकल विथ मेटल डिटेक्टर. रोबोटिक व्हेकल विथ मेटल डिटेक्टर. तर मेटल डिटेक्टर सह रोबोटिक वाहन असतात, रोबोटचे वाहन असतात की जे मेटल डिटेक्टर, धातू डिटेक्ट करत असतात, त्याला मेटल डिटेक्टर म्हणतात. त्याच्यामध्ये सुद्धा एन्कोडर डिकोडरचा वापर केला जातो. एन्कोडर इज नथिंग बट 4:2 आणि डिकोडर याच एन्कोड केलेल्या कोडिंगला परत डिकोड केलं जातं. म्हणजेच एन्कोडरचा उलट, म्हणजे 4:2 एन्कोडर असेल तर 2:4 इज डिकोडर. त्यास एन्कोडर आणि डिकोडर मध्येच हे ऍप्लिकेशन्स, एन्कोडर डिकोडर ह्याच ऍप्लिकेशन मध्ये वापरलेले असतात. चौथा ऍप्लिकेशन आहे RF बेस्ड होम ऑटोमेशन सिस्टम, म्हणजेच रेडिओ फ्रिक्वेन्सी बेस्ड होम ऑटोमेशन सिस्टम. RF आधारित घरी ऑटोमेशन प्रणाली. सध्या आता घरामध्ये सगळं ऑटोमेशन चाललेलं आहे, सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक घडत आहेत. लाईट ऑटोमॅटिक चालतात, फॅन ऑटोमॅटिक चालतात, टीव्ही ऑटोमॅटिक चालतात RF बेस्ड रेडिओ फ्रिक्वेन्सीच्या साह्याने. तर त्याच्यामध्ये जे वापरलं जाते कोडिंग एन्कोडिंग साठी, तर हेच एन्कोडर आणि डिकोडरचा वापर केला जातो. नेक्स्ट आहे ऑटोमॅटिक हेल्थ मॉनिटरिंग सिस्टम, स्वयंचलित आरोग्य देखरेख प्रणाली. तर आता मॉनिटरिंग, ऑटो हेल्थ मॉनिटरिंग सुद्धा चाललेलं आहे. याच्यामध्ये सुद्धा एन्कोडर्स आणि डिकोडरचा वापर केला जातो. तर अशा पद्धतीने आपण बघितलेलं आहे की एन्कोडर आणि डिकोडर कुठे कुठे वापरलेले आहेत. आता याचा एखादा आपण डायग्राम, सर्किट डायग्राम बघूया. तर या ठिकाणी बघा 4:2 एन्कोडर. तर याच्यामध्ये बघा 2 ऑर गेट्स वापरलेले आहेत, त्याचा 2 आउटपुट दाखवले. आता 4:2 म्हणजे 4 इनपुट्स 2 आउटपुट्स. या ठिकाणी बघा 1 2 3 4 Y3 Y2 Y1 आणि Y0 हे इनपुट्स आहेत आणि A1 आणि A0 हे 2 आउटपुट्स आहेत. तर याचा ट्रूथ टेबल या ठिकाणी दाखवलेला आहे. 4:2 चा ट्रूथ टेबल, हे इनपुट्स 4 इनपुट्स आणि 2 आउटपुट्स. तर त्याच्या सुद्धा आपण प्रॅक्टिकल चेक करून घेऊया. याचा ट्रूथ टेबल आपण इथं कॉपी करून घेऊया. हे सेव्ह करून घेऊया आपण आणि याला शेअर करूया. याला रन करूया. तर पहिली कंडिशन 0:0:0 याच्यामध्ये पहा, हे पहा 0:0:0:1 म्हणजे Y0 ला 1 करायचं आहे. 1 केलंय तर आउटपुट काय मिळणार आहे? 0 0. A1 0, A0 पण 0 0 0. नेक्स्ट बघूया 0:0:1:0. Y1 ला 1 करायचं आहे, ह्याला 0 करायचं आहे. हे पहा A1 0 A0 1, A1 0 A0 1. नंतर आहे बघा Y2 ला 1 करूया, Y2 ला 1 करूया. तर A1 1 झालेला आहे आणि A0 0 झालेला आहे. आणि Y3 ला 1 करूया आणि हे 0 करूया. तर काय होणार आहे बघा, A1 1 A0 1 हे दोन्ही 1 आलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीनं एन्कोडिंग केलं जाते 4:2. म्हणजे 4 इनपुट्स देणार आहात आणि 2 आउटपुट्स येणार आहे. 4 इनपुट्स 2 आउटपुट्स, याला म्हणतात एन्कोडर. ते एन्कोडर्स कुठे कुठे वापरलेले असतात ते पण तुम्ही बघितलं आता. नेक्स्ट बघूया
डिकोडर. मगाशीच मी सांगितलं तुम्हाला एनकोडर 4:2 असेल तर डिकोडर त्याचं उलट 2:4. म्हणजे तुम्ही जे एनकोडिंग केलेलं आहे त्याचं परत डिकोड केलं जातं. जे तुम्ही जे 2 इनपुट दिलेलं आहे त्याचा परत 4 आउटपुट मिळणार आहे. हे डिकोड करणार आहे. 2 इनपुट 4 आउटपुट्स. तर याचं सर्किट डायग्राम या ठिकाणी दाखवलेलं आहे. 2 नॉट गेट्स, 4 अँड गेट आणि आउटपुट. तर ह्याचा पण ट्रूथ टेबल या ठिकाणी दाखवले बघा. 2 इनपुट्स आहेत आणि 4 आउटपुट्स आहेत. जसे 2 इनपुट्स तुम्ही द्याल तुम्हाला आउटपुट 4 मिळणार आहे. तर ते पण आपण या प्रॅक्टिकलच्या साहाय्याने चेक करू शकतो आपण. तर या पद्धतीनं याला आपण रन करूया, याला शेअर करूया. हे पहा, आता हे दोन्ही 0-0 करूया. इनपुट्स आपण 0-0 दिले तर y1 0-1 होणार आहे. y1 y2 y3 बाकी सगळे 0. हे पहा y1 1 झाला, हे 0 हे 0 हे 0. नेक्स्ट आहे 0-1 ला 0-1 हे 0 हे 1 आहे. तर y0-1 झालेला, आता हा y1 1 झालेला आहे. बाकीचे सगळे 0 आहेत. बाकीचे सगळे 0 आहेत. नंतर 1-0 करूया. पुढचा 1 झालाय, हा 0 आहे, हा 0 आहे, हा 0 आहे. हा पुढचा y2 1 झालेला आहे, बाकी सगळे 0 आहेत. आणि लास्टली जेव्हा दोन्ही 1-1 असतील तर काय होणार, शेवटचा 1 येणार आहे, बाकी सगळे 0-0 आहे. हा झाला डिकोड, म्हणजे 2 इनपुट्स अगेन 4 आउटपुट्स. मागच्या तासामध्ये, मागच्या टॉपिक मध्ये आपण काय बघितलं की 4 इनपुट्स 2 आउटपुट्स, आणि त्याच एन्कोडरला डिकोड करण्यासाठी हा डिकोडर आहे. अशा पद्धतीनं एन्कोडर्स अँड डिकोडर्स कसे कार्य करतात ते प्रॅक्टिकली ट्रूथ टेबलच्या साहाय्याने आपण पाहिलेलं आहे. हे झाले एन्कोडर डिकोडर्स. नेक्स्ट टॉपिक आहे मल्टीप्लेक्सर. मल्टीप्लेक्सर म्हणजेच काय, एकापेक्षा जास्त इनपुट्स आणि आउटपुट एक मिळणार आहे तुम्हाला. एकापेक्षा जास्त इनपुट्स आणि आउटपुट तुम्हाला फक्त एकच मिळणार आहे. म्हणजे तुम्ही समजा बरेच इनपुट्स दिलेले असतील, सर्किट्स असे असतात किंवा उपकरणं सुद्धा अशी असतात की टीव्ही आहे, रेडिओ आहे, डिश आहे, सीडी प्लेअर आहे, सगळे एकत्र केलेलं असेल पण तो आउटपुट मिळताना तुम्हाला एकच कुठला तर मिळणार आहे. तर हा मल्टीप्लेक्सर काय करताय, आणि एकापेक्षा जास्त इनपुट्सला एकत्र घेऊन आउटपुट देताना तुम्हाला फक्त एकच आउटपुट देते. तर हे आउटपुट एकच देते का, तर याच्यासाठी हे ब्लॉक डायग्राम आहे. याच्यामध्ये तुम्ही सर्किट डायग्राम, ह्या प्रॅक्टिकल ट्रूथ टेबल आहे, त्याचा IC आहे 74151 मल्टीप्लेक्सर. तर हे प्रॅक्टिकली आपण बघूया. ते पहा, त्याला पण आपण रन करूया. याच्यामध्ये बघा, हा IC वापरला आपण 74151. हा IC आहे मल्टीप्लेक्सरचा. तर तुम्ही इथं इनपुट दिलेत, इथं जरा ऑपरेट होत नाहीये, आपण ह्याच्यात बघूया. तर कसं ऑपरेट होते बघूया. याच्यामध्ये बघा, इनपुट्स जो दिलेले आहेत D3, D2, D1, D0 आणि A आणि B हे सिलेक्ट सिक्वेन्स आहेत. याच्यामध्ये A आणि B, तर हे पण आपण 0-0-0-1-1-0-1-1 या पद्धतीने करून आउटपुट तुम्हाला 1 येते का किंवा ऑन होते का आपण पाहूया.
तर ह्या ट्रूथ टेबल प्रमाणे तर D01 करायचंय, D01 करायचंय, बाकी सगळे 0 आणि हे दोन्ही 0 0 करायचंय. तर आउटपुट काय येणार आहे, एलईडी ऑन. तर हे चालू करून पाहूया बरोबर येते का. आलं, एलईडी ऑन राहते. नेक्स्ट आपण बघूया की हे D11 करायचंय, बाकी सगळे 0. D1 ऑन केलं, बाकी सगळे 0 आणि इथे B ला 0 आणि A ला 1. तुमचा एलईडी तरी ग्लो होतोय. नेक्स्ट आहे D2 ला 1 करायचंय, D2 ला 1 करायचंय, बाकी सगळे 0 आहेत. आणि ह्याच्यामध्ये B ला 1 करायचंय आणि A ला 0 करायचंय. तर तरी सुद्धा एलईडी तुमचा ग्लो होतोय. आउटपुट Y इज इक्वल टू 1 ऑन होतोय. आणि लास्ट काय D3 1 करायचंय. D3 ला जरा ऑफ करून करावं लागणार आहे. D3 ला 1 केले, बाकी सगळे 0 0 केले, D3 1 आणि हे दोन्ही ऑन केले, तरी आउटपुट तुम्हाला 1 भेटते. अशा पद्धतीने मल्टीप्लेक्सर काय करते, इनपुट्स एकापेक्षा जास्त इनपुट घेते, आउटपुट तुम्हाला देताना ओनली 1 देते आउटपुट. तर हा जो ट्रूथ टेबल आहे हा प्रूफ झालेला आहे. सर हा सर ट्रूथ टेबल आहे, फक्त सर्किट दिसत नाही सर. सर्किट म्हणजे हे आयसी आहे, आयसी. हा आयसी 74151. तुम्हाला सेपरेट बनवायचं असेल तर त्याचं सेपरेट बनत नाही. तुमचा जो बाकीचे जे लॉजिक बेसिक गेट्स आहेत ते बेसिक गेट्स या एका आयसी मध्ये बसवले, एकाच आयसी मध्ये असते. तो आयसी हा या आयसी मध्ये 74151 जो आयसी आहे त्याच्यामध्ये तुमचे सगळे लॉजिक गेट्स आहेत एका चिप मध्ये. तुमचा डायग्राम बनवायचं म्हणलं तर लय मोठा डायग्राम होणार तो, म्हणजे ह्याच्यात बसणार नाही एवढं मोठं डायग्राम होणार. हे सिंगल आयसी आहे. हा ब्लॉक डायग्राम नाहीये, हा सर्किटच आहे ऍक्च्युली. आयसी आहे. त्या आयसी मध्ये इथं दाखवलेलं आहे की तुमचे जे इनपुट्स आहेत D0 हे नंबर्स आहेत 1 2 3 दिसते, हे पिन नंबर्स आहेत त्याचे आयसीचे. तर आपण मोठं बघूया जरा. आता हा जो आहे इथे आयसी तुम्हाला दिसत असेल तर इथं बघा 4 4 3 2 1 हे आयसीचे नंबर आहेत. आयसीचे नंबर आहेत हे 1 2 3 4 12 13 14 15 9 7 9 10 11. तर हे आयसीचे पिन नंबर आहेत. हे 5 नंबर आउटपुट आहे. हे आयसी आहे ऍक्च्युली, सिंगल आयसी याच्यासाठी मल्टीप्लेक्सरला. आणि ह्याचा जो उलटा आहे डी मल्टीप्लेक्सर, म्हणजे तुम्ही एक इनपुट देणार याचं उलट, म्हणजे हे एक इनपुट देणार आणि आउटपुट तुम्हाला एकापेक्षा जास्त मिळणार. तर ते सुद्धा आपण पाहूया. तर ह्याला सुद्धा एक सिंगल आयसी आहे, ह्याला सुद्धा सिंगल आयसी आहे 74138. त्याला काय काय वेळेला 1:4 आणि हे मल्टीप्लेक्सरला 4:1 लाईन म्हणतात. 4:1 4:1 म्हणजे 4 इनपुट 1 आउटपुट 4:1. आणि याचाच उलटा डिकोडर 1:4 1 इनपुट देणार 4 आउटपुट मिळणार. याचा ट्रूथ टेबल या पद्धतीनं आउटपुट. आता हे सुद्धा तुम्ही चेक करू शकता. या पद्धतीनं इथं सुद्धा बघा हे आयसी ऍक्च्युली. तर जसा ट्रूथ टेबल आहे त्या पद्धतीने तुम्हाला पाहायला मिळेल की इनपुट्स बघा 0 0 0 आणि आउटपुट्स तुमचे हे आहेत. जे इनपुटला तुम्ही 1 2 3 इनपुट 0 0 दिला तर तुमचा Y0 आहे तो 0 राहतोय, बाकी सगळे 1 होतात, बाकी सगळे 1 होतात. नंतर परत तुम्ही समजा इथं आता 0 0 1 केलं, हे 1 केलं तर पुढच्या बाजूला हा 0 होते, बाकी सगळे 1 होतात. हा 0 होते, बाकी सगळे 1 होतात. नंतर पुढे गेला, हा 0 केला आणि B ला 1 केलं
तर पुढचा 0 होतोय, बाकी सगळे 1 होतात. हे पुढं पुढं सरकत जाते. नंतर हे 0 केलं, हे 1 केलं, हे पुढे आला बघा. हे Y3 झाला, बाकी सगळे 1 झाले. नंतर तुमचा A1 केलेला, नंतर आता A1 C1 काय झाला, पुढे आला, लगेच पुढे आला. नंतर हे 0 B1 A आणि B, सॉरी A आणि B पुढे आला. आणि ज्यावेळेला हे तिन्ही होतील ते पुढे आला. ते स्टेप बाय स्टेप जसं तुम्ही इनपुट देताय 0 0 0 1 0 1 0 0 1 1 1 0 0 1 0 1 1 1 0 आणि 1 1 1 ज्या पद्धतीने तुम्ही तसं पुढे येताय, तर हा जो 0 आहे ते पुढे 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 सरकत जाते आणि तुम्हाला असं डायगनली मिळते. एक 0 राहते, बाकी सगळे 1 1 1 होतात. म्हणजेच तुम्ही एक इनपुट दिला की तुम्हाला अनेक आउटपुट्स मिळतात. तर मल्टिप्लेक्सर अनेक इनपुट्स एक आउटपुट, आणि त्याचा उलटा म्हणजेच डिमल्टिप्लेक्सर. म्हणजे तुम्ही समजा एखादं एक सिग्नल, एक कुठला तर उपकरण इनपुट दिलेलं असेल, तर तुम्हाला आउटपुट मिळताना अनेक आउटपुट मिळू शकते. पुन्हा एकदा बघा, हे तुम्ही 0 0 पहिल्यांदा 0 0 बघूया. 0 0 ला Y0, बाकी सगळे 1 1 1. नंतर C1 करूया, हा पुढे येईल, हा पुढे सरकत जाईल. 0 0 हा पुढे सरकत जातोय, हा 0 करू, हा B1 करू, हा परत पुढे सरकला बघा. नंतर हा 0 करू, हा B करूया, हा पुढे सरकला. नंतर हे 2 इनपुट करूया, हा पुढे सरकला, हा पुढे सरकला बघा. ज्या पद्धतीने तुम्ही इनपुट देणार, तर हे 0 पुढे पुढे सरकत शेवटपर्यंत तुम्हाला आउटपुटला मिळते. अशा पद्धतीनं तुम्ही इनपुट कमी देताय, आउटपुट जास्त मिळते. म्हणजे कमी इनपुट्स आणि जास्त आउटपुट्स तुम्हाला मिळतात, त्याला म्हणतात डिमल्टिप्लेक्सर. अशा पद्धतीने मल्टिप्लेक्सर हे तुम्ही इनपुटला अनेक उपकरण जोडलेले असतील आणि तुम्हाला त्या सगळ्या उपकरणातला फक्त एकच आउटपुट पाहिजे असेल, तर तुम्हाला मल्टिप्लेक्सरची गरज लागते. आणि तिथंच तुम्ही समजा त्याचं उलट करायचं असेल की एकच इनपुट येते आणि बरेच उपकरण जोडायचं असेल, तर तो डिमल्टिप्लेक्सर. म्हणजेच काय की समजा एक चॅनल आहे आणि बरेच टीव्हीला जोडायचं आहे, तर हे डिमल्टिप्लेक्सरचा वापर होणार. म्हणजे एक चॅनल येते आणि 4 टीव्हीला पाहता येते, एक चॅनल येतोय आणि 4 टीव्हीला पाहता येते, ते डिमल्टिप्लेक्सर. आणि इथं काय होते, 4 इनपुट्स येतात, 4 चॅनल्स येतात, पण तो बघताना एकालाच बघायला मिळणार आहे. आउटपुट तुम्हाला मिळताना एकच बघायला मिळणार आहे. अशा प्रकारे मल्टिप्लेक्सर आणि डिमल्टिप्लेक्सर हे सिंगल आयसीच्या साहाय्याने कसं कार्य करते आपण पाहिलेलं आहे. तर हे जेवढे आपण कालच्या लेक्चर मध्ये बघितलेलं आहे, एवढे सगळे सर्किट्स, हाफ ऍडर, फुल ऍडर, हाफ सबस्ट्रॅक्टर, फुल सबस्ट्रॅक्टर, पॅरलल बायनरी ऍडर्स, एनकोडर, डिकोडर्स, मॅग्निट्यूड कंपॅरेटर्स, मल्टिप्लेक्सर आणि डिमल्टिप्लेक्सर, हे सगळे जे आहेत हे सगळे आहेत कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट्स. कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट्स म्हणजे तुमचे बेसिक गेट्स, युनिव्हर्सल गेट्स, हे सगळ्यांना एकत्र करून बनवलेले कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट्स. अशा पद्धतीनं कॉम्बिनेशन सर्किट्सचा टॉपिक संपलेला आहे. आज काही जास्त कोण दिसत नाहीये. आदर्श कालचा व्हिडिओ बघितला का? हा सर बघितला.
बरोबर. युट्यूब वरच बघितलं ना? हा बघितला. म्हणजे प्ले होतोय ना आता व्यवस्थित? होतोय होतोय. आता हा पण व्हिडिओ पाठवतो. हा हा पण व्हिडिओ पाठवतो, हा पण पहा. हा ठीक आहे. ठीक आहे ठीक आहे. आता असंच करत जातो. आता हे जेवढे असतील तेवढे ठीक आहे. एकटा असला तरी काय प्रॉब्लेम नाही. तू पण आलायस, चांगला आहे. तर काय करतो आता, हे रेकॉर्डिंग केलेलं हा युट्यूब वर पाठवतो, म्हणजे सगळ्यांनाच ते पाहता येईल. ठीक आहे ठीक आहे. ठीक आहे ठीक आहे. ओके, उद्याचा तास आपण, मी परत लिंक पाठवतो, उद्या आपण परत एकदा घेऊ. हा चालेल चालेल. ओके. ठीक आहे. ते मी कोणाच्यात